आणि आता बुलेटिनमध्ये एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। नाशिक रोड परिसरामध्ये पत्नीवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। चारित्र्याच्या संशयातून पतीकडनं पत्नीवर 8 ते 10 वार करण्यात आले। मान, पाठ आणि पोटावर धारदार शस्त्रानं सपासप वार करत हा हल्ला करण्यात आलेला आहे। अवघ्या 2 महिन्यांपूर्वीच दोघांचं लग्न झालेलं होतं। गंभीर जखमी पत्नीवर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। हल्ल्यानंतर आरोपी पतीनं पळ काढलेला आहे। जखमी महिलेनं आईला फोन करून या संबंधित घटनेची माहिती दिली। नाशिक रोड पोलिसांमध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी हनुमान हिंगे याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। नाशिक रोड परिसरामध्ये या घटनेनं आता खळबळ उडालेली आहे। तर नाशिक रोड परिसरात पत्नीवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा हा धक्कादायक प्रकार घडलाय। चारित्र्याच्या संशयातून पतीनं पत्नीवर 8 ते 10 शस्त्रानं सपासप वार केलेले आहेत। मान, पाठ आणि पोटावर धारदार शस्त्रानं सपासप वार करत हल्ला करण्यात आलाय। महेश महाले आमचे प्रतिनिधी संबंधित घटनेच्या बाबतचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात आहे। महेश, शुभम, अगदी खरे आपण बघितलं असेल तर नाशिक रोड मध्ये या घटनेने खरं तर एकच खळबळ उडालेली आहे। पत्नीवर एक पतीने जीवघेणा हल्ला केलेला आहे। चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर 8 ते 10 वार करण्यात आले आणि यानंतर ती पत्नी जी होती ती रक्ताच्या थारोळ्यामध्ये खरं तर त्या घटनास्थळी जी होती ती पडलेली होती। यानंतर तिला तात्काळ नाशिक रोडच्या बिटको रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। तिच्यावर आता उपचार सुरू आहे, मात्र तिची प्रकृती जी आहे ती चिंताजनक आहे। एकूणच जर बघितलं तर पती जो आहे हनुमान हिंगे हा वारंवार तिच्यावर संशय घेत होता। अवघ्या 2 महिन्यापूर्वी त्यांचं लग्न झालेलं होतं। तिच्या चारित्र्यावर त्याने संशय घेतला आणि त्या संशयामध्ये दोघांमध्ये भांडण झाले आणि या भांडणातनं त्याने तिच्यावर जे आहे ते 8 ते 10 वार केलेले। तिच्या मानेवर आणि पाठीवर इतके जोरदार पद्धतीने वार केले की ती अक्षरशः रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आहे आणि बिटको रुग्णालयामध्ये तिच्यावर उपचार जरी सुरू असले तरी तिची प्रकृती मात्र अद्यापही चिंताजनक आहे। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी जो आहे हनुमान हिंगे याला देखील अटक करण्यात आलेली आहे। अगदी महेश, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।